हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत एग हाफ फ्राय। केव्हा केव्हा काय होतंय बघा, आपल्याला काय खूप गडबड असते आणि आपल्या घरात भाजी पण सगळी संपलेली आहे आणि आपल्याला कमी वेळेत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये काहीतरी चटपटीत खायला हवं असतं, किंवा आपण केव्हा तरी गावाला जाणार असतो आणि त्यावेळी आपल्याला सगळी भाजी संपवायची असती। अशा वेळी आपण काय करू शकतो, ही एग हाफ फ्रायची रेसिपी जी आहे ती आपण ट्राय करू शकतो। तर एग हाफ फ्राय हे खाण्यासाठी आपल्याला चपाती पाहिजे किंवा भाकरी पाहिजे असं पण काही नाही आहे, अगदी ब्रेड बरोबर सुद्धा आपण हे खाऊ शकतो। एग हाफ फ्राय बनवण्यासाठी आपल्याला साहित्यही मोजकंच लागणार आहे आणि त्याचबरोबर भांड्यांचा सुद्धा खूप काही पसारा होणार नाही आहे। तर अशी ही एग हाफ फ्रायची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊयात। एग हाफ फ्राय बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे, पहिलं म्हणजे अंडी घेताना आत्ता मी इथं एकच घेतलेलं आहे, तुम्हाला जितके हवे असतील तितके तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ, तेल, लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर इतकं साहित्य लागणार आहे। आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला पॅन जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। माझ्याकडचा पॅन होता तो नॉनस्टिक पॅन होता, तर त्यावर मी आधी तेल घालून घेणार आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। तवा गरम होताना खूपही गरम होऊ द्यायचा नाही आहे, जेणेकरून आपलं जे एग हाफ फ्राय आहे ते आपलं करपता कामा नये। असा मीडियम फ्लेमवर काय व्हायला पाहिजे, व्यवस्थित गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंद करायची आहे। त्यानंतर आपल्याला अंडं फोडून घ्यायचं आहे। अंडं फोडल्यानंतर ते डायरेक्टली पॅनवरच आपल्याला काय करायचं आहे, ओतायचं आहे। त्यानंतर ते आपल्याला पॅनवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं। पसरवून घेण्यासाठी आपल्याला चमच्याचा वापर करायचा नाही आहे, तर पॅन हलवूनच आपण काय करतोय, पसरवून घेतोय। स्प्रेड करताना एक काळजी घ्यायची की त्यातला पिवळा बलक जो आहे तो फुटता कामा नये। त्यानंतर आपल्याला त्यावर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ ॲड करताना शक्यतो हातानंच ॲड करा। मीठ ॲड केल्यानंतर आपण त्याच्यावर काळी मिरी पूड घालणार आहे। काळी मिरी पूड ही चवीला तिखट असते, त्यामुळे आपल्याला चिमूटभरच होईल इतकी स्प्रेड करून घ्यायची आहे। काळी मिरी पूड झालेली आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे। लाल मिरची पावडरसुद्धा आपल्याला चिमूटभर होईल इतकीच घालायची आहे। माझ्याकडची लाल मिरची पावडर होती ती कलरसाठीची होती, तरीही मी चिमूटभरच घातलेली आहे। मला इथं जितके जिन्नस लागणार होते तितके मी ॲड करून घेतलेत। वरून तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत असेल तर तीही घातली तरीही चालेल। आत्ता आपल्याला परत साईडनं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। तेल सोडून घेतलेलं आहे। तेल सोडून घेतल्यानंतर आपल्याला हे एग फ्राय जे आहे ते सगळ्या बाजूनी सोडवून घ्यायचं आहे। व्यवस्थित सोडवून घ्यायचं, वरचा जो पिवळा बलक जो आहे तो आपला फुटता कामा नये। अशा प्रकारे मी हे एग फ्राय सगळ्या बाजूनी सोडवून घेतलेलं आहे आणि ते आता मी एका प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहे। सर्व करताना सुद्धा आपल्याला नाजूक हातांनी व्यवस्थित प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की हे आपण एकाच बाजूनी भाजलं आहे आणि त्याचबरोबर तो पिवळा बलकसुद्धा आहे, तर पिवळा बलक देखील खाण्याइतपत तो भाजला गेलेला असतो, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे। अशा प्रकारे आपला एग हाफ फ्राय जो आहे तो तयार झालेला आहे आणि यावेळी मी खाताना ब्रेड बरोबर तो खाणार आहे। तर अशी होती आपली आजची एग हाफ फ्राय बनवण्याची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।